केदार यांना शिक्षा सुनावताच प्रकृती बिघडली आहे। सुनील केदार अतिदक्षता विभागात नागपूर जिल्हा बँक घोटाळ्यात केदार दोषी आढळले आहेत। शिक्षा सुनावण्यात आली आहे त्यांना आणि त्यानंतर आता सुनील केदार हे आता अतिदक्षता विभागात शिक्षा सुनावताच ते रुग्णालयात दाखल झाले। त्यांना खोकला आणि रक्तदाबाचा त्रास जाणवत आहे आणि त्यांना आता रुग्णालयात दाखल करण्यात आले। काय आहे प्रकरण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। बँकेच्या 150 कोटीच्या घोटाळ्यात सुनील केदार मुख्य आरोपी आहेत। नागपूर जिल्हा बँकेच्या घोटाळ्यावेळी सुनील केदार अध्यक्ष होते। बँकेने खासगी कंपन्यांच्या मदतीने बँकेच्या रकमेतून शेअर्स खरेदी केले होते। त्यानंतर कंपन्यांकडून कधीच खरेदी केलेले शेअर्स रक्कम परत मिळाली नाही। सीआयडीचं न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आलं। 11 पैकी 9 आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले।